आज आपण बनवणार आहे मस्त सुक्कं हिरवंगार ठेसा मटण। 1 किलो आपण आता इथे ताजं फ्रेश मटण घेतलेलं आहे। फ्रेश मटण कसं ओळखायचं बघा, हे जे रेड असतं ना, लाल कलर फ्रेश, ते ताजं असतं बघा। मस्त मोठे मोठे मुद्दामून मोठे मोठे पीसच ठेवलेले आहे, कारण की आपल्याला हे सुक्कं मटण बनवायचं आहे, म्हणून मोठे मोठे पीस छान वाटतात। सुक्कं मटण, ठेसा मटण करूया। आता हे कुकर घेतलेले आपण, कुकरमध्ये मटण स्वच्छ धुवून 2-3 पाण्याने टाकलेलं आहे कुकरमध्ये। कुकरमध्येच आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे 3-4 शिट्ट्यांमध्ये। आता त्याच्यात आपण मेथी अर्धी जुडी टाकलेली, ती पण स्वच्छ धुवून बारीक निवडून घेतलेली आहे। अर्धी जुडी, 1 किलो मटणाला अर्धी जुडी खूप होते। एक मोठा टोमॅटो आपण बारीक चिरून टाकलेला आहे त्याच्यात। आता आपल्याला आणि एक मोठे साईजचा कांदा घेतलेला आहे, तो पण लांब लांब पातळ कापून टाकलेला आहे। आता चवीनुसार हळद टाकलेली आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे। 4-5 शिटीमध्ये छान, म्हणजे जास्त गाळवाळ पण शिजवायचं नाही आपल्याला, कारण की सुक्कं मटण करायचं आहे हिरवं। आता हे मस्त आपण कढईमध्ये तेल टाकलेले, त्याच्यात 2 तेजपान टाकलेले आणि ठेसा केलेला आहे। ठेस्यामध्ये हिरवी मिरची, आलं, जिरं आणि कोथिंबीर याचा जाडसर ठेसा गरका मारून घेतलेला मिक्सरमध्ये, आणि हे मसाल्याचं पाणी छान आता हे तेलात मस्त परतवून घ्यायचं। ह्या मसाल्याला सुद्धा तेल सुटतं आणि छान असा हिरवागार असा भाजलेला, म्हणजे मसाला छान शिजला ना की त्याला हिरवागार रंग येतो एकदम छान। आता हळद टाकलेली, हळद मीठ आपण मटण शिजतानाही टाकलेले, त्याच्यामुळे आपण थोडी थोडी चवीपुरता परत त्याच्यात थोडीशी टाकलेली, ग्रेव्हीला रंग यावा म्हणून। आता बघा आपलं एकंदरीत मस्त मसाला शिजत आलेला आहे। जाडसर ठेचा घेतला त्याच्यामुळे भाजीला एक वेगळं टेक्स्चर येतं मस्त। आता ही कस्तुरी मेथी आपण चवीनुसार टाकलेली आहे। याच्यात कांदा बिंदा असं काही टाकलेलं नाही, कारण की आपण शिजवतानाच टाकलेलं आहे म्हणून। बघा छान रंग आलेला आहे भाजीला आणि मस्त तेलही सुटलेले आहे। आणि आता हे आपलं शिजवलेलं मटण याच्यात आपण आता मिक्स करून घेतलेलं। एकदम सोपी रेसिपी आहे आणि जवळपास फक्त 10 मिनिटं लागतील करायला बस। आता कोथिंबीर, गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकलेली मस्त। बघा ठेसा मटण तयार, सुक्कं मटण हिरवंगार, खूप छान। भाकरीसोबत, तांदळाची भाकर, ज्वारीची भाकर, भातासोबतही छान लागतं, चपातीसोबतही, तंदुरी रोटीसोबतही। तुम्ही ही भाजी कशासोबतही खाऊ शकतात। एकदम छान रंग आलेला आहे सुरेख, आणि सुगंध तर एकदम काय सांगू मी तुम्हाला। तुम्ही करून एकदा नक्की बघा, तेव्हा तुम्हाला या भाजीची टेस्ट, सुगंध कळेल। आता मी मस्त जेवायला बसलेली बघा। वा, काय चमचमीत मटण आहे खरंच। तुम्ही एकदा प्लीज करून बघा। असं सोपं, सरळ सोपं, जास्त मसाले नाही, काहीच नाही, वाटण्याची गरज नाही, काय नाही। आपला ठेसा गरका मारला की झालं मटण आपलं तयार, एकदम छान। त्याच्यासोबत मी लाल मटणही केलं होतं, पण त्याची रेसिपी तुम्हाला दाखवलेली नाही, दुसरी रेसिपी टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता। बाय।